पालघर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका तरुणाचा आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत एक विद्यार्थी कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला। 19 एप्रिल रोजी शनिवारी या दोन्ही दुःखद घटना घडल्याची बातमी समोर आली होती। पालघर तालुक्यातील मासवण येथील सूर्या नदीच्या बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या अभिषेक बिऱ्हाडे या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर डहाणू तालुक्यातील सारणी येथे कालव्याच्या पाण्यात दक्ष मर्दे हा विद्यार्थी वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला। उन्हाच्या काहिलीने हैराण झाल्यामुळे अनेक जण सध्या जिल्ह्यातील समुद्र, नद्या, बंधारे आणि कालव्याच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असून या ठिकाणी जीवरक्षक किंवा सुरक्षित साधनांअभावी अपघाती घटना घडत आहेत। वसई विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील मासवण येथील बंधाऱ्यात पोहण्यासाठी सध्या तरुणांची मोठी गर्दी होत आहे। शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्टी लागल्याने पालघर, मनोर आणि स्थानिक परिसरातील अनेक तरुण मासवण येथील बंधाऱ्यात पोहण्याचा आनंद लुटताना दिसतात। तर 19 एप्रिल रोजी शनिवारी दुपारी मासवण येथील बंधाऱ्यात पोहत असताना अभिषेक बिऱ्हाडे वय वर्ष 24 या तरुणाचा बुडून मृत्यू झाला। अभिषेक आपल्या नातेवाईक व मित्रांसमवेत मासवण येथील बंधाऱ्याच्या पाण्यात पोहण्याची मज्जा लुटण्यासाठी आला होता, मात्र पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला। यावेळी घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी स्थानिक नागरिक आणि पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर शोध मोहीम राबविण्यात आली। शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अभिषेकचा मृतदेह खोल पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले, तर दुसऱ्या घटनेत डहाणू तालुक्यातील सारणी येथील सूर्या कालव्यामध्ये पोहत असताना धाकटी डहाणू येथील दक्ष सागर मर्दे हा विद्यार्थी वाहून गेल्याने बेपत्ता झाला होता। सारणी येथील सूर्या कालव्यामध्ये दक्ष बुडाला होता, तेथून 100 मीटर अंतरावर त्याचा मृतदेह अडकला होता। त्यामुळे सूर्या प्रकल्पाला पाण्याचा प्रवाह तात्पुरता बंद करण्यासाठी विनंती करण्यात आली आणि कालव्यातील पाणी बंद केल्यानंतर हा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले। या दोन्ही कुटुंबियांनी आपले तरुण मुले गमावले आहे, त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळला असेल यात काही शंका नाही आणि या घटनेचं दुःख आयुष्यभर त्यांच्या कुटुंबियांना राहणार आहे हे मात्र नक्की। मात्र या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर हेच सांगायला वाटते की नदीत, समुद्रात, बंधाऱ्यात पोहणे शक्यतो टाळाच, कारण अनेकदा हे पाण्यात पोहणे तुमच्या जीवावर बेतू शकते आणि तुम्ही तर पाहतच असतील अशा कित्येक घटना आतापर्यंत घडल्या आहेत। उन्हाच्या काहिलीने हैराण झाल्यामुळे अनेक जण सध्या जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील समुद्र, नद्या, बंधारे आणि कालव्याच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे। मात्र अशा ठिकाणी जीवरक्षक किंवा सुरक्षित साधनांअभावी अपघाती घटना घडतच आहेत। पाण्यात बुडालेल्या तरुणाला किंवा एखाद्या व्यक्तीला वेळीच मदत मिळत नसल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत। मात्र अशा ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून सोयी सुविधा नियोजन असायला हवे। मात्र उन्हाळी सुट्टीत नदी, विहिरी, तलाव, बंधारे यावर पोहण्यासाठी अक्षरशः झुंबड उडत असते। मात्र पोहायला गेलेल्या मुलांवर पालकांचे विशेष लक्ष असायलाच हवे, तर तरुणांनी सुद्धा सतर्क राहून काळजी घेण्याची गरज आहे। नदीत किंवा बंधाऱ्यात पोहायला जाताना अनेक धोके असू शकतात, त्यामुळे पोहण्यापूर्वी योग्य काळजी घेणे आवश्यक आहे। नदीत पोहायला जाण्यापूर्वी पाण्याच्या खोलीचा अंदाज घ्या, धोकादायक ठिकाणी पोहायला जाणे टाळा आणि सुरक्षा साधने सोबत ठेवा। उन्हाचा तडाखा वाढल्याने नदी आणि बंधाऱ्यांवर पोहायला जाणाऱ्या लहान थोरांची गर्दी वाढू लागली आहे। मात्र क्षणिक निष्काळजीपणा तुमच्या जीवावरही बेतू शकतो,
त्या प्रकारच्या दुर्घटनाही बऱ्याच घडल्या आहेत। हे लक्षात घेऊन लहान मुलांसोबत पालकांनी सुरक्षा साधने घेऊन दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे। तर पोहणे हे आरोग्यासाठी एक व्यायाम असून ते चांगले आहे, मात्र पोहण्यासाठी गेलेल्या तरुणांनी खबरदारी, सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचंच आहे।